म्हणजे आमच्या ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे आयुष्यात कधी कोल्हापूरला गेलेलं नाही बोलून चिकन इथे आणलेल्या गेले बोर्ड फायनली. आम्हाला पाणी नाही आमच्या जोगेश्वरी मध्ये जगबुडी हा असं काय हिरण्यकेशी नदी. तर अशा प्रकारे एक नवीन ब्लॉगची सुरुवात झालेली आहे आणि आता मी निघालेलो आहे कोल्हापूरला. तर पॅकिंग चालू आहे. तर पॅकिंग दाखवत होता काय काय चालू आहे. अशा प्रकारे बॅग एका बॅगमध्ये सगळं पॅकिंग झालेलं आहे आणि दिस टाइम वी आर गोइंग बाय ट्रेन. आणि ट्रेनमध्ये खाण्यासाठी आता तिथे प्रिपरेशन चालू आहे. तर ही भाजी बिर्याणीची तयारी झालेली आहे. काकडी करणार आहे. काय करणार काकडीचं? काकडीची कोशिंबीर करी. ओके, काकडीची कोशिंबीर. एक्साइटेड आहात मॅडम तुम्ही? येस. का जायचं मेन कारण म्हणजे ते त्यांची जी महालक्ष्मीची यात्रा असते साळगाव मध्ये, त्याच्यासाठी मी 17 वर्षानंतर एकदा येते असं आहे. तो ती एक्सपिरियन्स करायला आम्ही जातो 17 वर्षानंतर एकदा. म्हणजे तुम्ही विचार करा किती रेअर आहे. नंतर भेटूया. सो मे महिन्याची सालाप्रमाणे यावर्षी मे महिन्याची पहिली ट्रिप चालू झाली आहे. त्याच्यामध्ये 2 ट्रिप्स आहेत. ही पहिली कोल्हापूरची ट्रिप. ऍक्च्युली आम्ही प्लॅन केला होता 2 तारखेला जायचं, पण सगळ्यांचे आमचे फोन झाले. सगळे म्हणाले अरे आज कधी निघाला. तर म्हटलं आज 1 मेची सुट्टी कशाला वेस्ट करायची म्हणून मग आम्ही आज लवकर निघालो. आम्ही कन्फर्म झालेलं आणि कन्फर्म तिकिटीमध्ये चाललो आम्ही. कन्फर्म तिकीट कॅन्सल करून तत्काल मध्ये चाललो. म्हणजे आमच्या ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे आयुष्यात कधी कोल्हापूरला गेलेलं आहे ते. पण लग्न झाल्यापासून दुसऱ्यांदा कोल्हापूरला चालले. कंटिन्युअसली सबंध वालों का इशारा काफी है. बघूया आम्हाला कन्फर्म तिकीट भेटण्यात आलं. कन्फर्म कॅन्सल तत्काल तिकीट करू त्या पण कन्फर्म झालेले आहे. अशा प्रकारे आणि सफारी चालू झाल्यावर जेवण चालू झालेलं आहे. भाई मला भूक लागली शपथ. हे लोकांचं सामान उचलत ना, सामान तर मला उचलावं लागतं. भूक नाही लागणार. आणि तुला भूक लागली पण चिप्स खातो आम्ही. त्यांची बुक्स चिप्स आमची भूक. ट्रेनचा पहिला मील आता इथे आलेला आहे. दे. पण माउंट ह्याच्यामध्येच आहे. काय हे? ह्याच्यातच आहे. थेपला पराठा पराठा मेड बाय संध्या. आलेले बिर्याणी मेड बाय माय वाईफ. त्याला घे त्याला. तुला बिर्याणी हवी आहे? बघा आहे पुलाव. व्हेज पुलाव. नाही बोलून चिकन इथे आणलेल्या गेलेलं आहे. आता या वेळेला मेड बाय माय वाईफ. मेड बाय. तर फायनली आम्ही आता पोहोचलेलो कोल्हापूरला. सी द बोर्ड. छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर टर्मिनस. लोक गर्दी. दिस इज नो गर्दी. दिस इज आमच्यासाठी तर काय ना, काहीच नाही. दिस इज नॉर्मल. नॉर्मल. आणि मिसळ आलेली आहे. चपाट वडा सेम काय आलेला नाही. ब्रेड जॅम. शैलेच्या मसाला डोसा आलेला आहे. येस येस आलेला आहे. अशा प्रकारे प्लेट लतीफ. पिताना रुद्रांश त्यांची चाय पिऊन झालेली आहे फायनली. थोडीशी आहे चायचा हवरा. आजोबा फायनली गावात एंट्री झालेली आहे. यात्रेसाठी रस्ते काय करायचं ऊपर आपण. आम्हाला पाणी नाही आमच्या जोगेश्वरी मध्ये. हॅलो, आता आपण फायनली गावाला पोहोचलो आहे. हा, कोणाच्या गावात पोहोचलाय तुम्ही? मग माझ्या गावाला. लाल झाला. मग तुला गाव कोणतं आवडतं? मला शिवतर. मग साळगावात तुला बाहेर काढायला पाहिजे थांब आता. नाही. बोल इलाज नव्हता म्हणून. आणि इथे आमच्या काकी
आता आम्ही आलो आहे पारेवाडीत. हे आमचे मुंबईचे शेजारी. तो हे आमचे पप्पाचे शेजारी, त्यांच्या गावी आम्ही आलो आहोत. तर शेजारच्या गावात आता आम्ही आलेलो आहे. त्यांच्या गावात आता आम्ही चाललेलो आहे. सो डे 1 आणि आजच्या पहिल्या ट्रिपची आणि पहिल्या ठिकाणाची सुरुवात झाली आहे, ते आहे रामतीर्थ. सो रामतीर्थ साळगावपासून अंदाजे 3 किलोमीटर आहे, 3 किलोमीटर. सो 3 किलोमीटरचा एक प्रवास आहे, छोटासा प्रवास ठेवला आहे आज आम्ही, सो दॅट प्रवासानंतर थोडं बरं वाटेल. आणि तिथून एक हिरण्यकेशी नदीच्या किनारी जाणार आहे, तिथे आहे रामाचं मंदिर, ते बघायचं आहे. फार इंटरेस्टिंग आहे. सो चला बघूया. हे लवकर. ठीक आहे, रामदर इथून लेफ्ट. लवकर नाही आलं. असं वाटतं की आमच्या गावाला असं नदीकडे चाललो आहे. हो हो, तुमच्या गावाला नाही चाललोय पण आम्ही आता. हा आपल्याला असं वाटतं. ऑल अबाउट शिवतारा. आई असं का वाटतं? चल ना. हा बघू शकता व्ह्यू पाठीमागे. असं बोल. आणि केवढा मस्त व्ह्यू आहे. काय सोडून दिली पाहिजे होती ना. हा आणि काय गडगडाट, गडगडाट. चालूच आहे. इथे इथे सो हे बरोबर आहे. हे रामतीर्थ पर्यटन क्षेत्र. किती रुपये अक्षय. सो आम्ही इथे आतमध्ये शिरताना आम्ही 2 व्हीलर आणले. सो 2 व्हीलरचे पैसे द्यावे लागतात आणि पर पर्सन पण पैसे द्यावे. पर पर्सन 90 मी 6 जण आहोत. सो 6 जणांचे 60 आणि पर पर्सन 2 व्हीलरचे 10. शिरवडकर. सो त्याचा पैसे वेगळे. रत्नागिरी. कसं आहे मंदिर बाहेर ना, इथून आतमध्ये घेऊन. आणि असं काय मंदिर आहे. म्हणजे मला तरी असं रिअल वाटत नाही. आई वगैरे आमची आहे ना, आजची सांगत होती. हा. आणला ना जेव्हा पूर्वी हे मंदिर वगैरे काय हा. नव्हतं, छोटस होतं नंदी. बेसिकली ह्या नंदीचं बोलणं चालू आहे. तर ते नंदी छोटा होता, तो आता असा असा होतोय वरती, म्हणजे ती साईज वाढते. तेव्हा आम्ही जेव्हा लहान होतो आम्हाला असं सांगायचे की तो आता पायावरती जेव्हा उभा राहील तेव्हा काय जगबुडी आहे. हा असं काहीतरी आहे त्याचं. पण पहिला हा पण म्हणजे माझं मत तरी असं आहे की पायावर उभं राहू नये आता हे. आणि हा आहे तो नंदी, त्याच्याबद्दल आता संध्या सांगत होती. कोणता हा पाय असा आलाय ना, बाहेर काढलाय ना, तसा आता हा पण पाय तो बाहेर काढला. माझ्याकडे गेलेला माझा फोटो आहे सेम. सेमच आहे, पण तो आणलाय केवढा असा, कारण तो असा झालाय एवढा उंच. तू सांग बाबा, तू सांग. अशा प्रकारे मंदिराचं दर्शन झालं आणि आता आम्ही चाललेलो आहे रामाचे पाय. रामाचे पाय बघायला, रामाच्या पायाच्या ठसे बघायला. कर. कर. कुठे पावसात कुठे त्याला टेकतात. ब्रिज आहे.
काही हिरण्यकेशी नदी आमची नदीचं उगमस्थान आहे इथे उन्हाळा असल्यामुळे नदीला नदीच्या पात्राला पाणी नाही. बघू शकता इथं अबुल निजामाचे बागे बघ. सो 1966च्या दिवशी मिळाले रामाचे पाऊल खुणा बघू शकता. इथून खाली आहे हे तुम्ही मार्क बघताय तिथून ते खाली असे आहेत. ऍक्च्युली मधून एकदम व्ह्यू कुठे बाजूला लास्ट ओके. आणि पावसामध्ये आणि इथं जातं इथून वॉच केलं जातं. भिजलेल्या पोराची एकही काळणी आईच्या नजरेत दिसते रे बाई. गावठी होणार आहे पोर हे. भिजलेला आईने चप्पल काढून घेतलंय आणि त्याच्या चेहऱ्यावर डर साफ दिख रहा है. अशा प्रकारे आमची रामतीर्थाची ट्रिप इथे संपतीये. डे 1 इथेच आमचा क्लोज झालाय. पुढच्या ब्लॉग मध्ये चला इथं मामाच्या घरी चाललो ना. बघायला विसरू नका की ह्याला कसा चोपणार आहे ते आम्ही त्या पुढच्या ब्लॉग मध्ये सांगूच तुम्हाला.